आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। लासलगाव येथे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। काही ठिकाणी शेतकरी आत्महत्यांचे प्रकारही समोर येत असून मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की एकीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आणि दुसरीकडे खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे। सरकारने तातडीने कांद्याला किमान 24 रुपये प्रति किलो दर जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली। जर पुढील 8 दिवसांत सरकारने योग्य निर्णय घेतला नाहीतर शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले। या आंदोलनाला लासलगाव परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज नाशिक विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।